स्नेहनीय आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक बांधवांनो, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे टीईटीच्या संदर्भातला आणि बंधनकारकाचा निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात अजूनही शिक्षक बांधवांना त्याचं क्लॅरिफिकेशन ते समजलेलं नाही आहे. आपलं अजूनही कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी जे काही सुप्रीम कोर्टाचा 110 पेजेसचा जो जजमेंट आहे त्यातील जे मुद्दे आहेत, मग त्यातील 214 मुद्दा असेल किंवा 217, ह्या दोन्ही कलम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यातील आरटीईचं कलम 2 समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने काय लावलेला आहे आणि आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या मनात अजूनही शंका आहे की मला टीईटी द्यावं लागणार नाही, मी 2001 पूर्वी आहे, मी 2011ला जॉईन झालेलो आहे, अशा वेगवेगळ्या डोक्यामध्ये त्यांच्या वेगवेगळं मत त्यांचं घुसलेलं आहे. आणि शिक्षक बांधव, अजूनही मी तुम्हाला सांगतो आहे की आपण जे जजमेंट आहे ते अजूनही आपण युट्यूबवरून काढू शकलेलो नाही आहेत किंवा चॅट जीपीटीला आपण विचारलेलं नाहीये, ग्रुपला आपण विचारलेलं नाहीये. या माध्यमातून आपण सर्वजण अपडेट होणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकतात. तरी सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे, कारण आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम असणार आहे. त्यामुळे 214 नंबर जजमेंट मधला 214 मुद्दा आणि 217 मुद्दा पुन्हा एकदा समजून घेऊ. नंतर काही शिक्षकांचे प्रश्न आहेत जे कमेंट बॉक्समध्ये जो आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, पहिला व्हिडिओ कन्फ्युजन वाला, तो 60,000 पेक्षा जास्त आपल्या शिक्षकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. त्या सर्व शिक्षकांनी त्यात 1,000-1,500 शिक्षकांनी त्यात कमेंट दिलेले आहे. तेवढं उत्तर आपण देऊ शकत नाही, परंतु पुन्हा एकदा कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे. आणि व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या जजमेंट मधला जो मुद्दे आहेत हे दोन्ही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. नंतर कला, शारीरिक शिक्षण, अजून कार्यानुभव, असे जे वेगवेगळे विषय आहे यासाठी सुद्धा टीईटी द्यावं लागेल का, असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मुख्याध्यापकासाठी टीईटी द्यावं लागेल का, निरीक्षकासाठी, सुपरवायझरसाठी टीईटी द्यावं लागेल का, असे सुद्धा प्रश्न आपल्या शिक्षक बांधवांनी विचारलेले आहेत. तर ही शोकांतिका आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल किंवा यासारख्या ज्या बाबी आहेत या आपल्याला समजून या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येणार आहे. तर बघा, जो सुप्रीम कोर्टाने जी जजमेंट दिली आहे 1 सप्टेंबर 2025ला, त्यामध्ये 200 म्हणजे कलम नंबर 8 मध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी की सेवेत असलेल्या शिक्षकांवरती टीईटी लागू करण्याबाबतचा आदेश, त्यातला 214 नंबरचा मुद्दा आहे किंवा पॉइंट आहे तो त्यात सविस्तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा केअरफुल. वरील सविस्तर चर्चेच्या आधारावर आम्ही ठरवतो की आरटी कायद्यातील कलम 2N नुसार, आरटीए कायद्यातील कलम N म्हणजे 2N मध्ये परिभाषित केलेल्या सर्व शाळांनी, मग अल्पसंख्याक, धार्मिक अथवा भाषिक संस्था वगळून, मायनॉरिटीच्या शाळा किंवा इतर ज्या 2 शाळा ज्या आहेत म्हणजे अल्पसंख्याक आणि धार्मिक शाळा, ह्या शाळा वगळून आरटी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कलम 2 नुसार आरटी ऍक्टच्या कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही पुढे सेवेत राहण्यासाठी टीईटी पात्रता असणे आवश्यक राहील. यासाठी शब्दाचा उल्लेख बघा, आरटीच्या कायद्यानुसार काय म्हटलेलं सुप्रीम कोर्टाने की आरटी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही पुढे सेवेत राहण्यासाठी टीईटी पात्रता असणं गरजेचं आहे. सेवेत कायम म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर 2001 पूर्वी जरी रुजू झाले असेल तरी पण तुम्हाला सेवेत जरी राहायचं असेल आणि तुमचे 5 वर्ष जर बाकी असेल, 5 वर्षापेक्षा जास्त जर बाकी असेल, तर तुम्हाला टीईटी द्यावी लागेल, असा याचा अर्थ आहे 214 नुसार. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहू 217 काय म्हणते बघा. जे शिक्षक म्हणजे आपल्या शिक्षकांचं सुद्धा भूत डोक्यातनं निघून जाईल की आम्हाला लागू नाही, आमच्यासाठी नाही, आम्हाला नाही देता येणार, हे सुद्धा एक 217 नंबरचं समजून घ्या. मुद्दा काय म्हणते, जे शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत होते, शब्द घ्या, लक्षात घ्या, जे शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत होते आणि ज्यांच्या निवृत्तीला अजून 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे, त्यांना 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. जर त्यांनी टीईटी उत्तीर्ण केली नाही तर त्यांना सेवेतून बाहेर पडावे लागेल. अशा परिस्थितीत त्यांना सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते आणि त्यांना नियमानुसार मिळणारी निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हणताय, आरटी कायदा लागू होण्यापूर्वी जे शिक्षक सेवेत होते आणि ज्यांच्या सेवेला आता 5 वर्षापेक्षा जास्त वेळ बाकी आहे, अशांना सुद्धा टीईटी देणे बंधनकारक आहे, असा 217चा मुद्दा म्हणत आहे.
यामुळे आपल्या सर्व शिक्षकांना समजून घेणं गरजेचे आहे 214 मुद्दा आणि 217 मुद्दा की 2001 पूर्वी सुद्धा जर तुम्ही सेवेत लागले असाल तरी तुम्हाला 5 वर्षापेक्षा कमी असेल जास्त असेल तर तुम्हाला टीईटी द्यावी लागणार आहे आणि नंतर जर असेल तरी तुम्हाला टीईटी द्यावा लागणार आहे. असं दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आता राहिला मुद्दा कला शिक्षक, नंतर कार्यानुभव, नंतर शारीरिक शिक्षण असे जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टीईटी द्यावा लागणार नाही. मग हा जी आर कधी आला तर महाराष्ट्र राज्य शासनाचा हा जी आर 3 डिसेंबर 2014 ला हा जी आर आला. या जी आर मध्ये दोन्ही गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत की टीईटीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जर शिक्षक जर टीईटी 1 म्हणजे 1ली ते 5वी करिता जर टीईटी पेपर 1 जर पास असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर जर टीईटी 2 जर पास असेल म्हणजे 6वी ते 8वी करता जे टीईटी पास असेल आणि पेपर 1 पास नसेल तरी काही हरकत नाही. असा हा जी आर 3 डिसेंबरचा जी आर आहे आणि त्यात उल्लेख केलेला आहे की कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या शिक्षकासाठी कोणत्याही प्रकारची टीईटीची गरज नाही असा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या जो जे आर आहे शासन निर्णय 3 डिसेंबर 2014 त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाकायचं आहे की कला शिक्षकासाठी या शारीरिक शिक्षणासाठी टीईटी लागत नाही. दुसरा मुद्दा महत्वाचा की जे आता 1 सप्टेंबर 2025 म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी ज्या शिक्षकांची मागच्या महिन्यात असेल किंवा 2 महिन्यापूर्वी जर पदोन्नती झालेली असेल मग उच्च वर्गासाठी म्हणजे 8वी पासून पुढे म्हणजे 9वी ते 10वी असेल, 9वी ते 12वी साठी असेल की पुढे कोणतंही असेल 8वी पासून पुढे तर त्यांना टीईटी द्यावी लागणार का? त्यांना अजिबात टीईटी द्यावी लागणार नाही कारण त्यांची पदोन्नती झालेली आहे. कुठून? 8वी पासून पुढे. त्याच्यामुळे त्यांना ही टीईटी द्यावी लागणार नाही. जर तुमची पदोन्नती जर कुठे असेल या याच्यात असेल खालच्या वर्गामध्ये 1ली पासून 5वी पर्यंत आहे आणि 5वी पासून पुढे जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल प्राथमिकवरून उच्च प्राथमिकसाठी तर तुम्हाला टीईटी द्यावी लागेल. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतरचा मुद्दा पुन्हा शिक्षकांनी जो विचारलेले प्रश्न आहेत की सुपरवायझर साठी सर द्यावं लागेल का, मुख्याध्यापकासाठी द्यावं लागेल का, तर अजिबात टीईटी द्यावी लागणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मुख्याध्यापक हा हायर वर्गासाठी जो असतो 8वी पासून पुढे तर त्यांना द्यावी लागणार नाही. प्राथमिकचा शिक्षक आपल्याला माहिती आहे मुख्याध्यापकच सांभाळत होतो म्हणजे शिक्षकच मुख्याध्यापक म्हणून काम करत असते जे 1ली ते 4थीच्या किंवा 1ली ते 5वीच्या शाळा जे असते त्यांना. त्यामुळे त्यांना ही टीईटी द्यावी लागणार नाही जे पदोन्नती होऊन गेलेले आहे. मुख्याध्यापकासाठी नाही, निरीक्षकासाठी नाही आणि सुपरवायझरसाठी सुद्धा टीईटी द्यावी लागणार नाही. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजली असेल असं मला वाटतंय. मी आशा करतो जर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप जो बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे. ह्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा. हे जे मराठी जे भाषांतर आहे, अनुवाद आहे 110 पेजचं हे जर आपल्याला पाहिजे असल्या तर ते पण आपण ग्रुपला शेअर करतो आहे. 3 डिसेंबरचा जो जी आर आहे तो सुद्धा तुमच्यासाठी शेअर करतो आहे जेणेकरून आपले डोळे उघडतील नेमकी टीईटी कोणासाठी आहे हे सुद्धा आपलं स्पष्ट होईल. मला अपेक्षा आहे की आपल्याला हे समजलं असेल. जर त्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर नक्की माझ्या या चॅनलला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा आणि प्रश्न विचारू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.